नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर येते. ज्या कांद्याने आजवर अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं, त्याच कांद्याने आज एका बळीराजाला मृत्यूच्या दारात नेऊन उभं केलं होतं. कांद्याला भाव किती? तर अवघा 50 रुपये प्रति क्विंटल. म्हणजे 50 पैशांनी 1 किलो कांदा. या क्रूर थट्टेमुळे उद्विग्न झालेल्या एका शेतकऱ्याने थेट बाजार समितीच्या कार्यालयासमोरच फाशी घेण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडलंय सटाणा बाजार समितीत पाहूया. हे दृश्य आहे नाशिकच्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचं, जिथे शेतकरी आपला घाम काढून पिकवलेला कांदा विकायला येतो, पण त्याच्या नशिबी येते ती फक्त घोर निराशा. शेतकरी जितेंद्र बाळू सोळुंखे यांनी जेव्हा आपला कांदा विक्रीसाठी आणला, तेव्हा त्यांना मिळालेला दर ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कांद्याला प्रति क्विंटल फक्त 50 रुपये भाव पुकारण्यात आलाय. विचार करा, वर्षभर राबून खत पाणी देऊन आणि हजारो रुपये खर्च करून पिकवलेल्या कांद्याला एका वडापावच्या किमतीपेक्षाही कमी भाव मिळालाय. या अन्यायाचा कडेलोट झाला आणि उद्विग्न झालेल्या जितेंद्र सोळुंखे यांनी थेट बाजार समितीच्या कार्यालयाबाहेर आपलं जीवन संपवण्याचा म्हणजेच फाशी घेण्याचा प्रयत्न केला. सोळुंखे यांनी आपला ट्रॅक्टर थेट मुख्य कार्यालयासमोर उभा केला आणि प्रशासनाचा निषेध केला. ही ठिणगी पडताच इतर शेतकऱ्यांचाही संयम सुटला. आमच्या कष्टांची किंमत शून्य का? असा सवाल करत संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या परिसरात ठिय्या मांडला. काही शेतकऱ्यांनी तर रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे रोखून धरली. हैराण करणारी बाब म्हणजे जेव्हा शेतकरी मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा होता, तेव्हा बाजार समितीचे संचालक तिथे हजर नव्हते. जवळपास 2 तास सटाणा बाजार समितीत तणावाचं वातावरण होतं. शेतकरी आक्रमक होते आणि प्रशासन निरुत्तर.